हॅलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चरला आपण पार्शियल फ्रॅक्शनवर काही डिपेंड्स एक्झाम्पल बघितले. त्याच्यावर तुम्हाला लिनियर फॅक्टर्सवर आपण एक्झाम्पल एक्सप्लेन केलं होतं. त्या लिनियर फॅक्टर्स पण ते डिफरंट असतील, म्हणजेच काय की नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर. आता नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टरचं जे लास्ट लेक्चरचं एक्झाम्पल होतं त्या टाईपचं असू शकतं, किंवा आजचं हे एक्झाम्पल आहे हे सुद्धा तुम्हाला दिसताना क्वाड्रॅटिक दिसतं आहे, कारण की इथं ची पॉवर 2 आहे. म्हणजे तुम्हाला वाटेल की हे एक्झाम्पल क्वाड्रॅटिकचं आहे. पण एक लक्षात ठेवायचं की सर्व टर्मच्या एक्सची पॉवर जर सेम म्हणजे 2 असेल तर त्यावेळेस आपण या क्वाड्रॅटिक फॅक्टर्सला लिनियर फॅक्टरमध्ये कन्वर्ट करू शकतो. आणि ते लिनियरमध्ये कन्वर्ट झालं की आपण लिनियर फॅक्टरची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसने याला सॉल्व करायचं. कधी की ज्या वेळेस तुम्हाला प्रत्येक टर्मच्या एक्सची पॉवर सेम दिसते आहे, म्हणजेच काय की आपण त्या एक्स स्क्वेअरच्या ऐवजी काहीतरी अनदर व्हेरिएबल पुटअप करू शकतो. आणि ते अनदर व्हेरिएबल पुटअप केल्यानंतर हे जे क्वाड्रॅटिक फॅक्टर दिसत आहेत त्यांचं कन्वर्शन होईल लिनियर फॅक्टर्समध्ये. आणि लिनियर फॅक्टर्सचे जे आपले स्टेप्स आहेत त्या स्टेप यूज करून आपण ते एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल इथं दिलेलं सेम एक्सरसाइज आपले 3.4 त्याच्यातला हा सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे. एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 एक्स स्क्वेअर मायनस 2 एक्स स्क्वेअर प्लस 3. आता या ठिकाणी प्रत्येक एक्सची जी पॉवर आहे 2 आहे, म्हणून आपण काय केलं, सरळ एक्स स्क्वेअर इक्वल टू टी ठेवला. मग टी ठेवल्यानंतर हे जे टर्म आहे ते कसं कन्वर्ट झालं, टी अपॉन टी प्लस 1 टी मायनस 2 टी प्लस 3. आता हे तीनही फॅक्टर तुम्ही ऑब्झर्व करा की ते नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर तुम्हाला दिसत आहेत. आणि नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर्सला मी तुम्हाला ट्रिक्स काय सांगितली होती, नंबर ऑफ फॅक्टर इक्वल टू नंबर ऑफ कॉन्स्टंट. म्हणजे 3 फॅक्टर म्हणून आपण काय करणार, 3 कॉन्स्टंट मानणार. म्हणजेच या ठिकाणी काय होईल की ए अपॉन पहिला फॅक्टर, बी अपॉन दुसरा फॅक्टर आणि सी अपॉन तिसरा फॅक्टर. त्याच्यानंतरची स्टेप काय सांगितली मी तुम्हाला की LHSची जी डिनॉमिनेटर आहे त्या डिनॉमिनेटरने थ्रूआउट मल्टिप्लाय करा. आणि थ्रूआउट मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला जे पण मिळेल ते इक्वेशन सेकंड असेल. आता इथं बघा, हा डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर सेम टर्म कॅन्सल झाल्यावर फक्त वरती कोण उरला, टी उरला. म्हणजे या साईडला फक्त टी उरला. आता ए अपॉन टी प्लस 1 आहे, म्हणजे या 3 फॅक्टरपैकी टी प्लस 1 हा फॅक्टर कॅन्सल होईल. मग उरलेले 2 फॅक्टर एचे मल्टिप्लायर होतील. सेम मॅनरने बीच्या अपॉनला कोण आहे, टी मायनस 2, म्हणजे बीच्या वेळेस टी मायनस 2 कॅन्सल होईल आणि उरलेले हे 2 फॅक्टर बीला मल्टिप्लायर होतील. आणि तसंच सीचा सुद्धा, सीच्या डिनॉमिनेटरला जो फॅक्टर आहे तो कॅन्सल होईल आणि उरलेले 2 फॅक्टर सीचे मल्टिप्लायर होतील. आणि हे जे मल्टिप्लायर केल्यानंतर असतं त्याला इक्वेशन तुम्ही सेकंड द्यायचं, का की त्याच्यावरून आपण तीनही कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू काढणार आहे. आणि व्हॅल्यू काढण्यासाठी तुम्हाला सांगितलं आहे मी, ज्यावेळेस नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर असतात त्यावेळेस एक एक फॅक्टरची व्हॅल्यू 0 ठेवत जायचं आणि त्याच्यावरून आपल्याला एक एक कॉन्स्टंट मिळत जातो. ओके, मग आता पहिला फॅक्टर आपण 0 ठेवला, टी प्लस 1 इक्वल टू 0. याचा अर्थ काय, टी इक्वल टू हा प्लस 1 इकडे गेला तर काय होईल तो -1. आणि हा इक्वेशन सेकंडमध्ये आपण पुटअप केलं, मग टीची व्हॅल्यू -1. आता इथं लक्षात ठेवायचं की टी प्लस 1 ज्या ज्या कॉन्स्टंटला मल्टिप्लायर आहे त्यांची व्हॅल्यू सरळ काय होणार आहे, 0 होणार आहे. म्हणजेच काय की उरलेला एकच कॉन्स्टंटला आपल्याला टीची व्हॅल्यू पुटअप करायची आहे. मग एक कोण उरला, इथं ए उरला, म्हणजे टीची व्हॅल्यू काय केली आपण इथं -1 पुटअप केली. मग -1 -2 काय होऊन जाईल, -3. -1 + 3 काय होऊन जाईल, 2. म्हणजेच काय की आपल्याला याच्यावरून याची व्हॅल्यू मिळणार आहे, -3 × 2 काय होईल, -6. आणि इकडचा उरलेला -1. -6 ज्यावेळेस तुम्ही इकडे मल्टिप्लायरचा या साईडला डिवाइड पाठवणार, मायनस मायनस काय होऊन जाईल, प्लस. म्हणजे एची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला 1/6. सिमिलरली आता सेकंड फॅक्टर कोणता आहे, टी मायनस 2, तो 0 ठेवला. टी मायनस 2 0 ठेवला म्हणजे टीची व्हॅल्यू काय आली, +2. आता या इक्वेशन सेकंडमध्ये टी मायनस 2 कुठं आहे, एचा मल्टिप्लायर म्हणजे एची टर्म 0 होणार आहे. टी मायनस 2 सीचा मल्टिप्लायर म्हणजे सीची टर्म 0 होणार आहे. म्हणजे फक्त कोण उरणार आहे, बीची व्हॅल्यू. मग बीच्या व्हॅल्यूला टीची व्हॅल्यू काय ठेवणार, 2. म्हणजे 2 इक्वल टू इथं टीची व्हॅल्यू 2, 2 + 1 काय होईल, 3, 2 + 3 काय होईल, 5, 5 × 3 15. 15 मल्टिप्लायर आहे, या साईडला पाठवलं तर काय होईल, तो डिवाइड. म्हणजेच बीची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला, 2/15. आणि आता राहिलेला फक्त एक फॅक्टर सीचा डिवायडरला कोण आहे, टी
+2 आहे, सॉरी t+3 आहे. मग t+3ची व्हॅल्यू 0 ठेवली म्हणजे टीची व्हॅल्यू काय होईल -3. आणि सेम मॅनरने t+3 जिथं जिथं दिसतो आहे ते कॉन्स्टंट काय होऊन जातील 0 होऊन जातील. म्हणजे सीच्या ठिकाणी आपण टीची व्हॅल्यू -3 ठेवणार. म्हणजे -3 = -3 + 1 काय होऊन जाईल -2 होऊन जाईल. आणि -3 - 2 -5 5 × 2 10 होईल. 10 मल्टिप्लायर या साईडला पाठवा डिवाइड म्हणजे सीची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला -3/10. आता ज्यावेळेस तुम्हाला ए बी सी तीनही कॉन्स्टंट मिळाले ते उचलायचे आणि या ठिकाणी इक्वेशन फर्स्टमध्ये ठेवायचं. पण फर्स्टमध्ये ठेवताना आपण x² ऐवजी काय ठेवला होता टी. मग तो टीच्या ऐवजी परत आता काय रिटर्न देऊन टाकायचं तुम्ही x². म्हणजेच ही टर्म ठेवताना एच्या आपण काढलेला व्हॅल्यू अपॉन टीची व्हॅल्यू x² रिटर्न करायची. म्हणजेच आपल्याला आय जे आहे आता कसं मिळेल इक्वेशन फर्स्ट इम्प्लाइज म्हणजे आय इम्प्लाइज एची व्हॅल्यू 1/6 अपॉन t+1 होता. आपण टीची व्हॅल्यू आपण ठेवलेली काय x² म्हणजे टीच्या ऐवजी x² ठेवला. सेम थिंग्स बीची व्हॅल्यू 2/15 अपॉन टीच्या ऐवजी x² - 2. सीची व्हॅल्यू -3/10 अपॉन खालची हा फॅक्टर जो आहे x² + 3. आता हे तीनही टर्म जे आहेत ते आपण सेपरेट करू शकतो कारण की इंटिग्रेशनचा आपल्याला +- रूल आहे. प्रत्येक टर्मला आपण इंटिग्रेशन सेपरेट देऊ शकतो. आणि वन मोर रूल इथं काय आहे की कॉन्स्टंट टर्म जो असेल तो काय करतो आपण इंटिग्रेशनच्या बाहेर काढतो. मग आता इथं जे जे कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर काढणार आणि उरलेल्या टर्म्सला इंटिग्रेशन सेपरेट देणार. मग 1/6 बाहेर काढला उरला काय x² + 1 विथ रिस्पेक्ट टू dx. 2/15 बाहेर काढला उरलेला x² - 2 विथ रिस्पेक्ट टू dx. -3/10 बाहेर काढला उरलेली टर्म x² + 3. आता याच्यानंतर या प्रत्येक टर्मला कोणता फॉर्म्युला मॅच होतो आहे तो तुम्ही वाटल्यास आधी साईडला किंवा पेजला लिहून घ्यायचं किंवा या उरलेल्या जे तुमची डाव्या बाजूला जागा असते त्या साईड. म्हणजेच काय की त्या ठिकाणी आपण तो फॉर्म्युला लिहिला कोणता की 1/x² + a² tan इनवर्स x/a 1/x² - a². आता इथं a² ची टर्म दिसत नाही तुम्हाला पण 2 कोणाचा पण स्क्वेअर नाही आहे बरोबर. जर तो टर्म कोणाची स्क्वेअर असते तर आपण डायरेक्ट स्क्वेअर फॉर्मॅटमध्ये लिहिला असता पण आपल्याला माहिती आहे 2 कोणाचा स्क्वेअर नाही आहे. मग अशा सिच्युएशनला काय करायचं जर तो नंबर कोणाचा स्क्वेअर नसेल तर त्याला रूटमध्ये टाकायचं आणि त्याचा स्क्वेअर असं लिहायचं. म्हणजेच तुम्हाला हे जे इंटिग्रेशन आहे सेकंड टर्मचं ते कोणत्या फॉर्मॅटमध्ये मिळेल x² - √2 याचा अर्थ काय एची व्हॅल्यू काय घेणार तुम्ही √2 घेणार. ओके. आणि सेम थिंग्स हा 3 पण कोणाचा स्क्वेअर नाही आहे म्हणून आपण 3ला काय करणार √3चा स्क्वेअर ॲडजस्ट करणार. म्हणजे एची व्हॅल्यू काय येईल तुमची त्या ठिकाणी √3. आता फॉर्म्युले कोणते कोणते यूज करायचे आपल्याला 1 इथं बघा x² + a². x² + a² म्हणजे tan इनवर्स x/a. इथं सेकंड जी टर्म आहे ती कोणता फॉर्म्युला आहे तुमचा तिथं मॅच कोणता फॉर्म्युला होतोय x² - a². आता x² - a² चा फॉर्म्युला तुम्हाला लगेच आठवला पाहिजे. म्हणजेच काय असतो तो 1/2a log of x - a अपॉन x + a. हे जे 6 फॉर्म्युले तुम्हाला मी लास्ट लेक्चर्स म्हणजे इंटिग्रेशन बाय पार्ट्सच्या आधी जे शिकवलं होतं त्या ठिकाणी 6 फॉर्म्युले दिले होते ते फॉर्म्युले लर्न करणं महत्त्वाचं आहे. ओके. मग आता इथं या फॉर्म्युल्यांचं इथं सबस्टिट्यूशन करणार आणि त्याच्यावरून आपण आता 1/6 ॲज इट इज पहिलाच आणि tan इनवर्स x/a पण एची व्हॅल्यू काय इथं 1 मग x/1 लिहायची गरज आहे का नाही. नेक्स्ट सेकंड टर्म जी आहे तुमची काय 2/15 1/2a. ए म्हणजे काय आहे तुमचं इथं √2 म्हणजे तुमचं इथं मल्टिप्लायर काय असतं 2/15 पहिला कॉन्स्टंट आणि इंटू इथं 1/2a म्हणजे 2√2 इंटू लॉग ऑफ x - a म्हणजे √2 x + a म्हणजे √2 बरोबर. मायनस हा 3/10 पहिला आधीचा ॲज इट इज. आता इथं हा जो फॉर्म्युला आहे तो बघा x² + a² आपण ॲडजस्ट करतोय का की या 3ला आपण √3² केला आणि x² + a² काय सांगतो आपल्याला 1/a tan इनवर्स x/a. ऑलरेडी -3/10 पहिलाच आणि इथं 1/a म्हणजे 1/√3 आणि इंटू tan इनवर्स x/a म्हणजे x/√3 आणि प्लस कॉमन सर्वांचा काय घ्यायचा कॉन्स्टंट c. अशा प्रकारे तुम्ही ते एक्झाम्पल सॉल्व करू शकतात. फक्त काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला याच्यामध्ये नवीन काय आहे तुम्हाला दिसताना हे क्वाड्रॅटिक दिसतं आहे म्हणून फसायचं नाही की ते एक्झाम्पल जे आहे क्वाड्रॅटिक जरी दिसत असेल तरी आपण त्याला कन्वर्ट केलं बाय सबस्टिट्यूशन
लिनियरमध्ये आणि लिनियरचं आपण ज्या स्टेप्स आहे त्या फॉलो करून आपल्याला त्याचं आन्सर मिळालं. आता सेम मॅनरला काही वेळेस डायरेक्ट फॅक्टर दिलेले राहणार नाही. आता डायरेक्ट फॅक्टर नसतील तर मग काय करायचं, त्या दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं फॅक्टरायझेशन करायचं. फॅक्टरायझेशन करताना आता इथं बघा दिलेलं हे 3rd नंबरचं एक्झाम्पल 12x/3/6x² + 13x - 63. मग आता फॅक्टर कसं करतो तुम्ही 7वी 8वीच्या मेथडनुसार. गुणाकार यांचा 6 आणि 63चा गुणाकार -378 आणि ॲडिशन किती आली पाहिजे त्याची 13. मग असे दोन फॅक्टर शोधायचे की ज्याचा गुणाकार -378 आणि ॲडिशन 13 असे दोन फॅक्टर आपण शोधणार. आणि साईन कशावर डिपेंड असेल, जर मल्टिप्लिकेशनच्या टर्मचं साईन निगेटिव्ह आहे याचा अर्थ काय की एक फॅक्टर पॉझिटिव्ह आणि एक फॅक्टर निगेटिव्ह आहे. ओके, आता कोणता पॉझिटिव्ह आणि कोणता निगेटिव्ह हा एक प्रश्न झाला. मग ते कशावर डिपेंड असेल, मिडल टर्मवर. जर मिडल टर्म तुमची पॉझिटिव्ह असेल तर मोठा फॅक्टर जो असेल तो पॉझिटिव्ह असेल. ओके, लक्षात ठेवायचं. जर मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह आहे तर एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह फॅक्टर घेणार. आणि कोणता निगेटिव्ह आणि कोणता पॉझिटिव्ह डिपेंड असेल मिडल टर्मच्या साईनवर. जर मिडल टर्मचं साईन निगेटिव्ह असेल तर मोठा फॅक्टर निगेटिव्ह, मिडल टर्मचा साईन पॉझिटिव्ह असेल तर मोठा फॅक्टर पॉझिटिव्ह. मग आता इथं बघा आपण शोधले दोन फॅक्टर. कोणते दोन फॅक्टर मिळाले आपल्याला, 27 आणि 14. 27 आणि 14 मध्ये मोठा कोण आहे, 27. म्हणजे आपण 27ला पॉझिटिव्ह साईन देणार आणि 14ला निगेटिव्ह. आता हे सॉल्व केलं आपण 7वी 8वीच्या मेथडनुसार. तुम्ही ते सॉल्व करू शकतात की सेम टर्म कॉमन काढायची, रिमेनिंग टर्म ब्रॅकेटमध्ये. सेम टर्म कॉमन काढली 14 आणि 63 मध्ये सेम फॅक्टर कोण आहे 7. 7 कॉमन काढला, 7 2 जा 14, x जसं तसा 7 9 जा 63. म्हणजेच तुम्हाला परत इथं हा 2x + 9 कॉमन मिळाला. 2x + 9 कॉमन काढला, रिमेनिंग टर्म 3x, इथली रिमेनिंग टर्म -7. म्हणजे दोन फॅक्टर मिळाले. नंबर ऑफ फॅक्टर इक्वल टू नंबर ऑफ कॉन्स्टंट, म्हणजे a अपॉन पहिला फॅक्टर, b अपॉन दुसरा फॅक्टर. आता याच्या पुढे तुम्हाला सांगायची गरज नाही, आत्ताच सांगितलं मी. एक फॅक्टर 0 ठेवायचा आणि तो फॅक्टर 0 ठेवला की त्याच्यावरून तुम्हाला एक कॉन्स्टंटची टर्म मिळेल आणि एक कॉन्स्टंटची व्हॅल्यू मिळाली की ती परत तुम्ही इंटिग्रेशन आयमध्ये ठेवायची आणि आयमध्ये ठेवल्यानंतर तुमचं इझिली हे एक्झाम्पल सॉल्व होईल. आता इथे एक्सची पॉवर 1 असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी फॉर्म्युला फक्त कोणाचा यूज होईल, 1/xचा. आणि 1/xचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, इंटिग्रेशन 1/x इट इज जस्ट लॉग ऑफ x. म्हणजे तुम्ही तो फॉर्म्युला यूज करा आणि इझिली तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व करता येईल. काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. डिफरंट टाईपचे तीनही लिनियर फॉर्मॅटमध्ये वेगवेगळे कसे एक्झाम्पल असतील, मी या ठिकाणी लास्ट व्हिडिओ आणि हा व्हिडिओ या दोनही व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या टाईपचे कसे तुम्हाला विचारले जाऊ शकतात ते डिस्कस केलेले आहे. तरी डाऊट असतील तर विचारू शकतात. ओके, थँक्यू.